हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण कस्टम नंबर फॉर्मॅट हा ऑप्शन बघितलेला आहे. इथून मोर नंबर फॉर्मॅटमधून आपण कस्टमचा ऑप्शन बघितलेला आहे. ठीक आहे, इथून कस्टम जाऊन आपल्याला किलोग्रॅम वगैरे आपण ते करून बघितलेलं आहे. आज आपल्याला बेसिक फॉर्म्युलाज काय करायचे बघायचे, त्याच्यामध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सम मिनिमम मॅक्झिमम जे आहे ते मार्कशीटच्या ह्याच्यामध्ये शिकवलेलं आहे. त्याचेच रिव्हिजन म्हणता येईल. आपल्याला इथे वेगवेगळे एक्झाम्पल्स मी घेतलेले, त्या एक्झाम्पल थ्रू आपल्याला ते सम मिनिमम मॅक्झिमम ॲव्हरेज हे सगळं ऑप्शन जे आहे कसा यूज होतो ते आपण काय करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. बघा, एक्झाम्पल 1मध्ये काय सांगितले, रँक आहेत, नेम, एज, त्यांचं वेल्थ किती आहे ते आणि वेल्थ पर इयर हे इथं दिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट द ॲव्हरेज एज सांगितलं आहे मी, म्हणजे हे जे एजेस आहेत त्यांचं ॲव्हरेज आपल्याला काढायचं आहे. आता एक तर मी तुम्हाला शिकवलं, इथून जाणार तुम्ही ॲव्हरेजवर जाणार, ॲव्हरेज विचारत आहे कोणत्या ह्याचं काढायचं तुम्ही सिलेक्ट करणार, एंटर बटन दाबा, तुम्हाला त्या ह्याच्याप्रमाणे ॲव्हरेज निघणार आहे. पण मी काय करते, ॲव्हरेज घेताना इकडनं माऊसचा वापर न करता मला काय करायचं आहे, ॲव्हरेज काढायचं कीबोर्डचा वापर करून. जर तुम्हाला एक्सेल फास्टमध्ये शिकायचं असेल, प्रो व्हायचं असेल, तर तुम्ही जास्तीत जास्त कीबोर्डचा यूज करणार आहात. आपण त्यासाठी काय करणार, इक्वल टू ॲव्हरेज सिलेक्ट करा. आता इथं सिलेक्शन करण्यासाठी आपण काय करणार, टॅप बटन प्रेस करणार आणि माऊसला हात न लावता मला काय करायचं आहे, त्या एज जे आहे ते गौतम अडाणीचं जे एज आहे मला तिथं जायचं आहे. तर काय करणार, मी अपवाली ॲरो की प्रेस करणार. ठीक आहे, इथं जायचं आहे, ॲरो की शिफ्ट आणि डाऊनचे ॲरो की प्रेस करा, म्हणजे ते सिलेक्ट होते. सिलेक्ट झालं, ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर. अशा प्रकारे तुम्हाला त्याचं ॲव्हरेज एज निघणार आहे. सेम तुम्हाला ॲव्हरेज वेल्थ काढायचं असेल, इक्वल टू ॲव्हरेज, टॅप बटन प्रेस करा, ॲरो कीचाच वापर करून तुम्हाला सिलेक्शन द्यायचं. पहिल्या स्टार्टिंगला तुम्हाला थोडा अवघड जाणार आहे, पण आपोआप तुम्ही जर प्रॅक्टिस केली ह्याच्यावर तर तुम्हाला काय होणार आहे, ह्याच्यामध्ये सवय ह्याच्यामध्ये लागली जाणार आहे. ठीक आहे, आता बघा, नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये मी काय क्वेश्चन दिला आहे, कॅल्क्युलेट द टोटल गेम स्कोअर. हे जे गेम स्कोअर आहे त्यांची मला टोटल काढायची. टोटलसाठी आपण काय वापरतो, सम, पण तिथून जाऊन नाही वापरायचं, ह्या ॲटो समचा वापर करून नाही करायचं तुम्हाला. ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, इक्वल टू सम नावाचं फंक्शन सिलेक्ट करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं टॅप करा, किंवा तुम्ही शिफ्ट आणि 9वरची जी की आहे ती प्रेस करू शकता ओपन ब्रॅकेटसाठी. त्याच्यानंतर मला सिलेक्शन करायचं आहे, सिलेक्शन करण्यासाठी तुम्ही ॲरो कीचा वापर करणार आहे. शिफ्ट आणि डाऊनच्या ॲरो कीने मी काय करते, सगळं सिलेक्ट करते, ब्रॅकेट क्लोज करा, शिफ्ट आणि 0वरून एंटर बटन दाबा, त्याची गेम स्कोअरची टोटल निघणार आहे. तसंच टोटल मॅच प्लेड तुम्हाला काढायचं आहे, इक्वल टू ह्याच्यामध्ये सम नावाचं फंक्शन, वापस मॅच प्लेडच्या ह्याच्यामध्ये जावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, इथून सिलेक्ट करा, शिफ्ट डाऊन, ब्रॅकेट क्लोज, एंटर. अशा प्रकारे तुम्हाला त्याच्यामध्ये टोटल पण निघली जाणार. ह्याच्यामध्ये बघा, थर्ड एक्झाम्पल आहे. एक्झाम्पलमध्ये तर नेम दिले, डिपार्टमेंट, त्यांना स्कोअर किती, त्यांना बोनस पॉईंट किती भेटलेत, आपल्याला ह्याचे टोटल काढायचे. त्या ह्या क्वेश्चनच्या अगोदर इथला सॉल्व करा. टोटल इक्वल टू, इथं तुम्हाला काय करायचं, इक्वल टू प्रेस करून सम नावाचं वापस फंक्शन घ्यायचं टोटल काढण्यासाठी. ॲरो की मी आता राईटची ॲरो की प्रेस करते, सिलेक्ट करण्यासाठी शिफ्ट राईट, ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर. आता मला काय करायचं, ह्याच्यामध्ये पूर्ण टोटल एकदम सगळ्यांची घ्यायची आहे. तर काय करणार, सिलेक्शनसाठी वापस शिफ्ट डाऊनवाली ॲरो की प्रेस करा आणि इथं शॉर्टकट की यूज करा, कंट्रोल डी. कंट्रोल डी केल्यानंतर आपोआप बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये फॉर्म्युला काय केला, ह्यांनी कॉपी पेस्ट करून दिलेला. म्हणजे माऊसचा काही वापर न करता आपण काय करू शकतो, ह्याच्यामध्ये सिलेक्शन करू शकतो, ड्रॅग ड्रॉप करू शकतो. आता इथं ओव्हरऑल टोटल सांगितलं, इक्वल टू घेणार, वापस ह्याच्यामध्ये सम. आता सिलेक्शन करताना तुम्हाला काय करावं लागेल, ह्या वरच्या ह्याचं सिलेक्शन, टोटल ओव्हरऑल टोटल पाहिजे मला, डाऊन, शिफ्ट डाऊन, ब्रॅकेट क्लोज, एंटर. मला ह्याची ओव्हरऑल टोटल भेटली सगळ्यांची. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे मी विचारलेला, कॅल्क्युलेट द मिनिमम स्कोअर. ह्या स्कोअरमध्ये मिनिमम किती व्हॅल्यू आहे ते बघायचे, इक्वल टू मेन नावाचं फंक्शन, वापस ॲरोच्या सहाय्याने वर जावा, डाऊन, शिफ्ट डाऊन, याच्यामध्ये ब्रॅकेट क्लोज करा, एंटर बटन दाबा, तुम्हाला मिनिमम जे स्कोअर आहे किती आहे ते तुम्हाला आलेलं दाखवलं जाणार आहे. आता बघा, नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय आहे, मिनिमम सॅलरी विचारली, इक्वल टू मेन नावाचं फंक्शन,
ॲरो कीने वर जावा. ज्यामध्ये असं पण उलटं पण तुम्ही सिलेक्ट करू शकता, फक्त शिफ्ट आणि ॲरो कीचाच वापर करायचा सिलेक्शनसाठी. एंटर बटन दाबा. मिनिमम सॅलरी दाखवलं जाणार आहे. इक्वल टू, आता ॲव्हरेज विचारले, इक्वल टू ॲव्हरेज टॅब. इथं आलो, आपवाल्या ॲरो कीने सिलेक्ट करते, ब्रॅकेट क्लोज, एंटर. फक्त तुम्ही जास्त प्रॅक्टिस केल्यानंतर हे ॲरो कीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येणार आहे. प्रॅक्टिस केल्याशिवाय होणार नाही. मॅक्सिमसाठी मॅक्स नावाचं फंक्शन, सिलेक्शनसाठी वापस ॲरो की, शिफ्ट आणि ॲरो की, ब्रॅकेट क्लोज. तुम्हाला त्याप्रमाणे काय होणार आहे, हे विद्यार्थ्याचं मॅक्झिमम मार्क आलेलं दाखवलं जाणार. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे की ह्याच्यामध्ये एम्प्लॉई नेम दिलेत, अकाउंट डिपार्टमेंट, वापस ह्यांची मंथली सॅलरी, कॅल्क्युलेट मिनिमम सॅलरी, इक्वल टू मीन नावाचं फंक्शन, ॲरो कीने सिलेक्शन, ब्रॅकेट क्लोज, एंटर. ह्याच्यामध्ये तुम्हाला त्यामध्ये दाखवणार आहे मिनिमम सॅलरी, इक्वल टू, आता इथं टोटल सॅलरी ऑफ इच एम्प्लॉई. टोटल म्हटल्यानंतर आपण काय करणार आहे, सम. फक्त तुम्हाला हे सम मिनिमम जास्त प्रॅक्टिस करण्यासाठी मी तुम्हाला हे यूज करून दाखवलेलं आहे. क्वेश्चन त्याप्रमाणे दिलेले आहे. ठीक आहे. अशा प्रकारे रिझल्ट तुम्हाला आलेला दाखवला जाणार आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलं असेल. मी आज फक्त बेसिक फंक्शन्स तुम्हाला शिकवलेले आहेत, पण ते फक्त कीबोर्डचा वापर करून. तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर ते लक्षात येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचे जे फंक्शन्स आहेत ॲडव्हान्सच्या पार्टचे मी काय करणार आहे, शिकवायला चालू करणार आहे. ठीक आहे. थँक्यू.